हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. काही जणींना कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स असतात म्हणजे कमरेच्या इथली जी फिटिंग असते ती नीट करता येत नाही किंवा तिथला जो भाग असतो तो फुगीर दिसतो. तर याचसाठी मी तुम्हाला अगदी नवीनच्या नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे. अगदी सोपी ट्रिक आहे. याआधी मी बऱ्याचशा ट्रिक शेअर केलेल्या आहेतच, पण आजची जी ट्रिक आहे ती एकदम नवीन आहे. तर ती कशा पद्धतीने आपण करायची आहे फिटिंग ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता पहिल्यांदा आपण आधी साडी जी आहे ती नेसायला सुरुवात करूया. आता बघा, काही जणी असं बोलतात की जो मेन पॉईंट असतो तर तोच तुम्ही दाखवत जा, बाकीचा व्हिडिओ तुम्ही दाखवू नका म्हणून. पण कसं असतं ना, सगळ्याच जणींना काही तो मेन पॉईंटच बघायचा असतो असं नाही आहे. बाकीच्या जणींचं असं असतं म्हणणं की साडी कशी नेसायची हेही त्यांना पाहायचं असतं. त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते. आता तुम्हाला मेन पॉईंटच पाहायचे असतील तर यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ पण शेअर करते. त्या शॉर्टमध्ये मी फक्त मेन जे पॉईंट असतात तेच फक्त कवर करते. तर त्याच्यासाठी तुम्ही अगदी शॉर्ट व्हिडिओ पण पाहू शकता. आणि समजा हा लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेलच तर मात्र तुम्ही बाकीचा जो गोष्टी आहेत म्हणजे जी साडी नेसवायचं जे मी दाखवत असते ते स्किप करून जो मेन पॉईंट आहे तो तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यांसाठीच सगळ्याच गोष्टी इथे सगळ्या मी कवर करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे ज्यांना साडी नेसताच येत नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ तेवढाच युजफुल वाटणार आहे. तुम्हाला अगदी हे सगळं माहिती असेल तर तुम्ही ह्या गोष्टी स्किप करा आणि मेन पॉईंट आहे तो तुम्ही पाहू शकता. आता इथे बघा, मी साडी जी आहे ती पूर्ण व्यवस्थितपणे अशी टक करून घेतलेली आहे. आणि आता इथे साडीचा जो पदर आहे तो मी आता इथे काढत आहे. पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी अगदी सगळ्या तयार केलेल्या आहेत. फक्त आता मला सेट करायचे आहेत. तर एक एक करून मी अशा ह्या प्लीट ज्या आहेत त्या प्रेस करून घेणार आहे. आणि बस सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला परत एकदा एकत्र अशा करून घ्यायच्या आहेत. आता बघा, ही जी साडी आहे या साडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट आहे. आणि जसं आपण ज्या प्लीट काढणार आहोत ना त्या प्लीट जशाच तशा राहणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे अशा फॅब्रिकच्या ज्या साड्या असतात ना त्यांना नेसायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही. पण काही अशा साड्या असतात बघा, त्यांचं जे फॅब्रिक असतं ना ते खूप असं कडक पण असतं आणि मग त्याला आपल्याला वेळ पण लागतो तेवढाच. तर आता इथे बघा, सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे प्रेस करून घेत आहे आणि त्याच्यानंतर ते सगळ्या ज्या प्लीट आहेत ते मी एकत्र करत अशा पद्धतीने मी हा जो पदर आहे तो काढलेला आहे. आता हा जो पदर आहे तो बघा, पदराची जी उंची आहे ती मी माझ्या गुडघ्याच्या थोडासा खाली असा पदर येईल इतपत मी उंचीही घेतलेली आहे. आता पदराला आपण पिनअप केला. त्याच्यानंतर आता मी काय करते बघा, खांद्याच्या पाठीमागे मी पदराला हा पिनअप केलेलाच आहे. पण आता बघा, समोरच्या प्लीट आपल्या सगळ्या व्यवस्थित अगदी राहाव्यात. तर यासाठी मी काय केलं, समोरून जो पिनअप आहे तो केलेला आहे. वरची जी प्लीट आहे ती मी सोडलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या प्लीटना मी पिनअप हा केलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी कॉमन आहेत व्हिडिओमध्ये, मी बऱ्याचदा सांगते त्याच्यामुळे मी अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे सांगत नाही. आता आपण मेन पॉईंटकडे येऊया. इथे बघा, ह्या कमरेच्या इथली जी फिटिंग असते किंवा आपण कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स काढतो त्या काही जणींना व्यवस्थित काढता येत नाहीत किंवा एकदम अशा फुगीर होतात. तर ह्या फुगीर होऊ नयेत, सगळ्या ज्या अगदी प्लीट व्यवस्थित राहाव्यात यासाठी मी तुम्हाला एक नवीन ट्रिक जी आहे ती आता दाखवणार आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, साडीचा जो भाग आहे ना काही तो आपल्याला असं सोडायचा. ज्यावेळी आपण निर्या काढणार आहोत ना त्यावेळी एवढा जो भाग आहे साडीचा तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, साडीची जी कमरेच्या इथली जी फिटिंग आहे ती आपल्याला करायची नाही. पहिल्यांदा आधी आपण निर्या काढायला सुरुवात करूया. निर्या काढताना बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, उजव्या साईडने ज्यावेळी आपण निर्या काढतो ना त्यावेळी पहिली जी प्लीट असते ना ती आपल्याला मोठी काढायची असते आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या आपल्याला छोटे छोटे काढत द्यायचे आहे. आता इथे बघा, सगळ्या ज्या निर्या ते मी काढलेल्या आहेत. आणि जो मी तुम्हाला सांगितलेला होता की साडीचा एवढा भाग आपल्याला सोडायचा आहे कारण की आपल्याला कमरेची फिटिंग करायची आहे त्यासाठी आपल्याला सोडायचा आहे. पण आता इथे काय झालं माहिती आहे का, की जो मी भाग सोडलेला आहे ना तो जरा जास्त सोडलेला आहे. इथे एखादी आणखी एक प्लीट जी आहे ती आपली होणार होती, म्हणजे जी निरी होती ना ती आपली होणार आहे, पण मी थोडंसं जादा सोडलेला आहे. तर तुम्ही एवढा भाग सोडू नका, थोडासा कमी सोडा. म्हणजे एखादी इथे प्लीट होणार आहे तेवढाच फक्त भाग जो आहे तो तुम्हाला सोडायचा आहे. निर्या आपल्या सगळ्या अरेंज झालेल्या आहेत. फक्त आता त्याला पिनअप करून आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्या निर्यांना मी आडवा असा पिनअप केलेला आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, समोर आधी आपला हा जो पदर आहे तो आपला व्यवस्थित अगदी करून घ्यायचा आहे. जसं आपण पूर्ण साडी नेसल्यावरती ज्याप्रमाणे आपण समोरून पदर घेणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला आधी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच हा जो काठ आहे आपल्या साडीचा तो पाठीमागून पुढे असा खेचून घ्यायचा आहे.
यासाठी का सांगते ते पण मी तुम्हाला सांगते, कारण की काय होतं ना की आपण इथे फिटिंग जर का केली ना आणि साडीचा पदर एकदम पाठीमागे घेतला आणि त्याच्यानंतर पण फिटिंग केली ना तर तो एकदम टाईट होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की साडीचा जो पदर आहे समोरून ना तो आधी व्यवस्थित असा समोरून घ्या आणि त्याच्यानंतरच हा साडीचा जो काठ आहे तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यानंतर बघा बेली बटनच्या इथेच मी त्या काठाला असा तिरका असा पिनअप केलेला आहे. शिलाई करतो त्याप्रमाणे आपल्याला पिनअप करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलली होते की मी थोडासा भाग जो आहे साडीचा तो जास्त सोडलेला होता, तर त्याच्यासाठी मी काय केलं, एक प्लीट मी काढलेली आहे आणि बाकीचा आता हा जो उरलेला भाग आहे बघा तो अशा प्रकारे आपल्याला हातात घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या आणि जो आपण सोडलेला साडीचा भाग होता तो आपल्याला हातात घ्यायचा आहे. असा हातात घेतल्यामुळे काय होतं की बघा इकडे आता आपोआप आपल्या ह्या ज्या प्लीट आहेत त्या पडलेल्या आहेत. फक्त त्या ज्या प्लीट आहेत ना त्या एक एक करून आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. बघा ज्याप्रमाणे मी घेतल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि बस त्या प्लीटनं आपल्याला पिनअप करायचा आहे. आता हाही जो आपण पिनअप करणार आहोत ना तर तो पण आपल्याला शिलाईसारखाच करायचा आहे. आपला बघा असा पिनअप जो आहे तो झालेला आहे आणि आता हे उरलेला वरचा जो काठाचा भाग आहे ना तो आपल्याला टक करून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण निऱ्या जशा टक करणार आहोत ना त्याचप्रमाणे आपल्याला इथे टक करून घ्यायचं आहे. आता आपली इथली कमरेची जी फिटिंग आहे ती आपली झालेली आहे. कमरेच्या प्लीट्स आपल्या काढून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने टक करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमरेची फिटिंग केलात ना तर तुमचा जो इथला भाग असतो ना जो कमरेच्या इथल्या ज्या आपण प्लीट्स काढतो ना तो जो भाग फुगीर होतो ना तो फुगीर होणार नाही. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आता समजा तुम्हाला असं वाटत असेल की इथे जास्त पिनअपचा वापर केलेला आहे तर तुम्ही दुसऱ्याही ट्रिकने अगदी कमरेची फिटिंग करू शकता. पण ज्यांना अजिबातच येत नाही आहे त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक मी इथे शेअर केलेली आहे. ही ट्रिक तुम्हाला अगदी जमली की तुम्ही अगदी पुढच्या बागेच्या कुठच्याही ट्रिकने अगदी साडी जी आहे ती नेसू शकता. आता कुठचाही सेफ्टी पिनचा वापर न करता सुद्धा देखील मी साडी कशी नेसायची आहे हेही मी दाखवलेलं आहे. त्याचे पण व्हिडिओ आहे तर ते तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आजची जी साडी आहे ती मी नेसून तुम्हाला दाखवलेली आहे आणि साडी कशी नेसायची अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचे पण व्हिडिओ आहे चॅनलवरती तर तो पण तुम्ही पाहू शकता. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.